मुंबईच्या महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका, शिंदेंच्या भूमिकेमुळे दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींचे निर्देश. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. आज ठरणार शिवसेनेचा गटनेता, कोकण भवनामध्ये जाणार शिवसेनेचे नगरसेवक. जिथे एकत्र लढलो तिथेच युतीचाच महापौर, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनं आश्चर्य. शिवसेनेचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये, नगरसेवकांचा व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती. खोट्या बातम्या पसरवून विरोधकांकडून संशयित वातावरणाची निर्मिती. पालिकांचे आयुक्तांचे नोटिफिकेशन आले की गट स्थापन करू, शिवसेनेच्या शीतल वात्रेंनी केलं स्पष्ट. मुख्यमंत्री भारतामध्ये यायच्या आधी आरक्षण सोडत, मुख्यमंत्री आल्यावरती निवडणूक. महापौर पदाचे आरक्षण सोडत कधी ते ठरलं. ठाकरेंचं भवितव्य पुढील 24 तासात लेखणी बंद होणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या हक्काची सुनावणी लवकरच. बुधवार आणि गुरुवार सलग 2 दिवस सुनावणी होणार. नितीन नवीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष. नितीन नवीन यांची बिनविरोध निवड आज जाहीर होणार. मुलीला उमेदवारी नाकारल्यानं मुंबईतील बंडखोराचा आव्हाडांनाच इशारा. प्रभाग क्रमांक 30 मध्ये दिसल्याची सोडणार नाही. एकेकाळी खंदे समर्थक म्हणून युनिस खानची थेट धमकी. चिन्हाच्या निकाला आधीच पवार गटानं तुतारी सोडली. जुन्नरमध्ये दोन्ही पवार गट घड्याळावरती लढणार, अमोल कोल्हे यांची घोषणा. मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्याला मनसेचा विरोध. भाजप जेडीयू सरकारचा संयुक्त प्रकल्प. उद्धव ठाकरेंची भूमिका अद्यापही गुलदस्त्यातच. राजकारण लई वंगाळ, तुम्ही तुमचं कामधंदा करा, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. ओबीसी नेते लक्ष्मण हाके निवडणुकीच्या रिंगणात. बारामतीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचा माध्यमातून करणार जिल्हाध्यक्षांची निवडणूक. सोलापूर भाजपसमोर बंडखोरांचं आव्हान. जिल्हा परिषद पंचायत समिती भाजप स्वबळावर लढण्यावर ठाम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दाओसमध्ये सामंजस्याचा करार. अन्न आणि कृषी क्षेत्रामध्ये 500 कोटींची गुंतवणूक. महाराष्ट्रामध्ये शाश्वत दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष होणार केंद्रीय. वंचित नंतर आता काँग्रेसची झेडपी पंचायत समितीमध्ये निवडणुकीसाठी नवीन आघाडी. काँग्रेसची प्रकाश शेडगेंच्या ओबीसी बहुजन आघाडीच्या हात मिळवली. लाडक्या बहिणी चिडल्या, जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकल्या. हिंगोलीमध्ये 2 महिलांचे हप्ते न मिळाल्यानं निघाला मोर्चा. नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे अर्थसहाय्याची मागणी. राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांसमवेत बैठक. इंडिगोवरील दंडाची रक्कम तुटपुंजी. वैमानिक संघटनेकडून नाराजी व्यक्त. यंदाच्या उसळीनंतर आर्थिक गती मंदावणार. आगामी 2 वर्षांसाठी आयएमएफचा अंदाज. वर्क फ्रॉम होमला आता कायदेशीर संरक्षण. 300हून अधिक कामगार असलेल्या कंपन्यांसाठी नवे नियम लागू. संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांची धावती भारत भेट. अवघ्या 2 तासांसाठी अल नाह्यान नवी दिल्लीमध्ये. जुहूमध्ये 4 चाकी आणि रिक्षाचा अपघात. अपघातामध्ये 3 जण जखमी. अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीने दिली धडक. आरसीबीचा रॉयल विजय तर गुजरातच्या फलंदाजांचा सुपर फ्लॉप शो. आरसीबीचा 61 धावांनी दणदणीत विजय. उद्यापर्यंत निर्णय घेण्याचा बांगलादेश मंडळाला इशारा. भारतातील T20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी उद्यापर्यंतची दिली मुदत.